नमस्कार, मी तुमची स्वीट वर्षा आज घेऊन आले आहे 60 वरील वयोवृद्ध नागरिकांसाठी योगा अभ्यास। तर चला पहिला करूया। चला आपण आधी हलके व्यायाम करूया। शरीर सगळं हलकं होतं आणि योगा करते वेळी आपल्याला काही त्रास होत नाही। पहिला ओके। आता दुसरा, आता भस्त्रिका प्राणायाम। शरीरात ऑक्सिजनची ऊर्जा भरपूर येण्यासाठी, आपल्याला शक्ती येण्यासाठी भस्त्रिका प्राणायाम किती तुम्हाला जमेल तसं करा। 1 मिनिट करा, 2 मिनिट करा, पण रोज शरीर निरोगी राहण्यासाठी रोज करा। चला करूया कपालभाती। चला सुरू। भस्त्रिका प्राणायाम। शरीरात ऊर्जा निर्माण होते। श्वास आत जोरात घ्यायचा, काही सेकंदात परत सोडायचा। तुम्हाला मिनिटांचं बंधन नाही, तुमच्या शरीर शक्तीप्रमाणे 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट कसंही करू शकता। चला आता सेकंड योगा। चला कपालभाती। श्वास आत बाहेर सोडणे, आत घेणे। त्यावेळी पोटाला आपल्या स्ट्रोक बसला पाहिजे आणि ते पण आपल्या शक्तीप्रमाणे हळूहळूवार करणे। आता तिसरा। चला अनुलोम विलोम। हे आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं आहे। आपल्याला एनर्जी येते, डोकं ब्रेन शांत राहतो। चला सुरू। आता चौथा अभ्यास। ओके। आपल्याला टाइमचं बंधन नाही, जसं आपल्याला शक्य होईल तसं आपण करावे। ओके। हो। बटरफ्लाय। पाचवा। किती सोप्या पद्धतीने आपण अभ्यास केला, किती छान। रोज तुम्ही नियमित केला तर तुमचं शरीर निरोगी राहील। आता मी तुम्हाला माझी माहिती देते। माझं वय आहे 70, माझं वजन होतं 90। मी हे योगा 2 वर्षात सुरू केलं आहे। ते माझं वजन आता 73 झालंय। माझं कुठलंही पथ्य नाही, माझं काही नाही, नियमित मी मला जमेल तसा मी योगा करते। आणि एक महत्वाची सूचना, ज्यांना शुगर आहे त्यांनी आणि ज्यांना जमत असेल त्यांनी वज्रासनात बसावे।
तुम्हाला आता मी दाखवते. असं तुम्ही 1 ते 2 मिनिट बसू शकता का? आणि असं रोज जेवणानंतर बसत जा. दुपारच्या जेवणानंतर, रात्रीच्या जेवण. पचन क्रिया उत्तम राहते. चला आता आपण ध्यान करूया की जे आपल्या मेंदूला त्याची गरज आहे. सुरू. हे आपण 5 मिनिटापासून पुढे वाढवत जाऊ शकता आणि त्यामुळे तुम्हाला मनशांती व शारीरिक ऊर्जा मिळते. सुरुवातीला तुम्हाला त्रास वाटेल, पण नंतर तुम्हाला शांतता वाटेल, एकांत आवडेल. हे सर्व 60 वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. चला आता आपण हाताचे बोटांचे व्यायाम करूया. हे बघा. चला आता आपण बोटांचे व्यायाम करूया. ओके, स्टार्ट. चला मग. चला आता आपण बोटांचे व्यायाम करूया. किती सोपं आहे बघा. हे बघा, हे असं हात फिरवायचा नुसता की आपलं दिवसभर मन इतकं प्रसन्न राहतं, काही विचारूच नका. हे बघा किती सोपं आहे. हे थायरॉइडसाठी वगैरे आहे, असं हार्टसाठी आहे. हे किती किती सोपं आहे. आपण बसल्या बसल्या हे करू शकतो. प्लीज जरा मनपूर्वक करा. स्वतःसाठी वेळ द्या. मन आनंदी राहतंय असं केल्यामुळं. युरिन प्रॉब्लेम येत नाही. ह्याचं महत्वाचं म्हणजे याच्यामुळे युरिन प्रॉब्लेम राहत नाही. खरोखर तुम्ही करा आणि मला युट्यूबला कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि सांगा. मला माझ्या व्हिडिओला आता सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. मला रिप्लाय द्या. ओके, पुन्हा उद्या भेटू. बाय बाय.